हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सौभाग्य रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत एक चविष्ट आणि प्रोटीनयुक्त मसाला सोया चंक्स रेसिपी। सर्वात आधी हे न्यूट्रेलाचे सोया चंक्स 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊण तास मी भिजत ठेवले होते। आता हे ड्राय करून याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे। तर आता पुढची तयारी करूयात। मसाला सोया चंक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता। हे सगळं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं अशा प्रकारे। आता गॅसवरती पातेलं ठेवून त्यात तेल गरम करून घेऊयात। तेल चांगल्या प्रकारे कडक झालं की त्यामध्ये टाकूयात मोहरी आणि जिरे। चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचं। आणि आता टाकूयात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता। कांदा गोल्डन फ्राय करायचा। त्यानंतर टोमॅटो टाकायचं। थोडंसं मीठ टोमॅटो मऊ होण्यासाठी। टोमॅटो शिजल्यानंतर टाकूयात थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरकुल मसाला आणि 1 चमचा धने पावडर। हे सगळं नीट मिक्स करून त्यावरती टाकूयात थोडीशी कोथिंबीर। या मसाल्यामध्ये आता फायनली आपले ड्राय केलेले सोया चंक्स ऍड करायचे। त्यावरती टाकूयात चवीनुसार मीठ। हे सगळं छान एकजीव करून फ्राय करायचं। आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आणि बघा मस्त मसाला सोया चंक्स तयार झाले आहेत। यावरती उरलेली कोथिंबीर पसरूयात आणि करूयात सर्व। सोबतीला पापड आणि कोशिंबीर सुद्धा मी सर्व केली। ही प्रोटीनने भरलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।